आता मी चाललेलो आहे गुड मॉर्निंग नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर तर आमच्या पिल्लूने सांगून टाकलं आम्ही कुठे चाललेलो आहे. व्हिडिओ हा कंटिन्यू करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आम्ही जाणार आहे बसने. सो चला आता रेडी झालेलं आहे आणि पिल्लू पण रेडी झालेलं आहे. कसं दिसतंय आमचे बाबू? मामीच्या इथे गेल्यावर आम्ही मेकअप करणार नाही. तर चला थोडीशी बॅग घेतलेली आहे, पिल्लूचे कपडे, माझं काही नाही. तर चला. तर आम्हाला चालता चालताच बस मिळाली. आम्ही पळत आलो. थोडं बाद इकडून दिसल्यानंतर ना करमाळा बस होती आणि आम्हाला राशीनमध्ये उतरायचं होतं आणि मग बस काही फुल झालेली होती. मग आम्हाला भेटले तिथे आपलं काय म्हणतात त्याच्यावरती आम्हाला बसायला जागा भेटली आणि आम्ही मग बसलो. कारण गर्दी भरपूर होती बसमध्ये, असे एवढी पण नव्हती पण पूर्ण सीट फुल झाले होते. मग आम्हाला ड्रायव्हर मामा म्हटले तुम्ही बसा इथे. इंजिनवरती बसलो आम्ही मग, कारण मग मी तिथे पायरीवरच बसलो होते. पिल्लूला पण म्हटलं नको तिथे नको, इथे बसा म्हणून. आणि मग आम्ही पोचलो राशीनमध्ये. नानांना घ्यायला बोलवलं, नाना आले आम्हाला घ्यायला. आणि मग थोडं सामान घ्यायचं होतं मटणासाठी, तरी पावडर कुठं हे के. आणि मग आम्ही चाललेलो होतो किराणा दुकानामध्ये, ते पण नानांच्या मित्राच्या दुकानात, कारण ते होलसेल दरात आहे म्हणून. आणि मग आता नाना मी आनंदी. त्यानंतर काही नारळ घ्यायचे होते. मग नाना म्हटले मी इथून नारळ घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही बसा. आणि मग मी नानांचा व्हिडिओ घेतला, कारण नाना तिकडे नारळ घ्यायला गेले होते. मी बोर झाले होते, कारण बसचा प्रवास म्हटलं की नको नको होतं, एवढी असं दगदग होती. आणि जास्त खूप दिवसातून असं मला प्रवास करायची वेळ येते एकटीला कधी ना कधी, कारण शेटला काम होतं. तिकडे चालली होती गरम गरम जिलेबी. म्हटलं चला आता आपण चाललोच आहे घरी, तर 1 किलो गरम गरम जिलेबी घेऊन जाऊया. तर मी आता आणलेले आहे 1 किलो जिलेबी, गरम गरम चालू होती. म्हटलं चला घेऊया. आणि आनंदीला गाडी घेऊन रिक्षातच ठेवलं होतं. नाना गेलेले आहेत नारळ आणायला. तर आता मी जाणार आहोत, पण त्या अगोदर आमची पानं विसरली. नाना म्हणजे पानं विसरले, मला नारळ दिसले म्हणून मी म्हटलं नानांना नारळ आहेत का घरी, तर नाना म्हणले नारळ सांगितले होते. तर आता मग परत आम्ही माघारी आलो, नारळ घेतले नानांच्या मित्राकडे आणि थोडा मिरची वगैरे पावडर वगैरे घेतली मटणासाठी. तो तिथं नानांच्या मित्रांच्या इथेच घेतली. तर ते आनंदी म्हणले फुटाणे घ्यायचे, घरी फुटाणे भरपूर आहेत म्हणले. तरी त्या मग अंकलने आम्हाला एवढे असे दर म्हणले हा असे दिले, कारण मित्रच आहेत नानांचे. आता पानं घ्यायला पुढं चौकात जायचं आणखी. आणि मग आम्ही आता घरी निघणार आहोत. आम्हाला बिस्लरी घ्यायची आहे, बिस्लरीचा बॉक्स, कारण नानांनी बॉटल नाही आणली भरून न्यायला. मग मी म्हटलं चला जाऊन द्या बिस्लरीचा बॉक्स घ्या. तर आता डब्बा वगैरे घेतलेला आहे. शांत बस. तर मी आले आणि मग पिल्लूबरोबर थोडं खेळले, म्हणजे माझा भाचा रुद्र. आणि त्यानंतर मला सगळ्यात महत्त्वाचं काम असतं, कुठलाही कार्यक्रम असो की माझ्याकडे रांगोळी काढायचं असतं. आणि मला अशी म्हणजे आमच्या घरच्यांना भरपूर अशी मोठी रांगोळी लागते. आणि माझं चालतं चालतं व्हिडिओ काढायचं चाललं होतं, कारण तिकडे मार्गावरती चालले होते सगळे. आज आहे काळूबाईची यात्रा. व्हिडिओ हा कंटिन्यू करा, तुम्हाला बऱ्याच जणांना आवडतो व्हिडिओ, असे व्हिडिओ आवडतात. तर मी हा व्हिडिओ नक्की शूट करण्याचा प्रयत्न करेन. आणि मला सांगितलं होतं की देवीचं ताट घेऊन चल, पण मम्मी म्हटली तू येते मागून तर ठीक आहे, तिथून मग घे तू तुझ्यापर्यंत, कारण मम्मीला घ्यायचा होता दंडवत त्यासाठी. आणि मग मी आणि पिल्लू आम्ही आता सगळे जाणार आहोत. तर तुम्ही पण चला आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करा गाईज. तर आता आम्ही निघालेलो आहे काळूबाईच्या म्हणजे देवाऱ्यावरून. माझी मोठी चुलती ते 5 दिवसाचा काही उपवास करते, नवरात्रासारखं घट वगैरे बसवते. त्यांच्या अंगात काळूबाई येते. तुम्हाला व्हिडिओ पुढे बघायला भेटेल. पण माझ्याकडे छोट्या 2 मुले आहेत, म्हणजे मनस्वी आणि आमची आनंदिता. आणि त्यामुळे मला मोबाईल काही नीट पकडा येत नाही. 2 पोरी दोन्हीकडे पकडावं लागतं. पण मी कसा बसा व्हिडिओ काढीन गाईज, नावं ठेवू नका आणि कंटिन्यू
नाही गेली परत ती आता आली. परत आली. गाईज आजचा ब्लॉग इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल काळोबाईचं वगैरे वारं. माझ्याकडे आता मला एवढा वेळ नव्हता. थँक्स फॉर वॉचिंग. आणि आता आलेलं आहे खंडोबाचं